हे गाईज, तुम्ही जो ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसरचे वेगवेगळे क्वेश्चन्स कमेंट्समध्ये लिहिलेले होते, त्यांना सगळ्यांना कलेक्ट करून एक व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आय थिंक जर तुम्ही ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर याचा जर अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल होणार आहे. जेवढी पण पॉसिबल माहिती माझ्याकडून काढणं होत होती इथे, तेवढी मी काढली आहे, तेवढी मी तुम्हाला देऊन देतो. आणखी काही क्वेश्चन्स असेल तुमचे तर ते तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहा. मी आणखी पण त्याला सॉल्व्ह करायचा माझ्यातर्फे प्रयत्न करेन. परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण की मी काही बिनाकामाचं बकवास इथं करणार नाही. जेवढं पण तुम्हाला सांगणार आहे ते आता माहिती जेवढी भेटली आहे तेवढी मी तुम्हाला सांगून देणार, म्हणजे विषय खतम. तुमचा पण फायदा आणि माझा पण होऊ द्या. सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. मला माहित नाही पडत की कोणी सबस्क्राईब केलं आणि कोणी लाईक केलं, तेवढं करून घ्या. तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिले आपण हायरार्की पाहून घेऊ यावाल्या पोस्टमध्ये, म्हणजे कोणकोणत्या पोस्ट तुम्हाला आणखी वरती जाता येईल, जेणेकरून तुमचं प्रमोशन इन केस होणार तर तुम्ही कोणत्या पोस्टवर जाणार त्याविषयी इकडे जाणून घेऊ. तर तुम्ही ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी मध्ये आज जॉईन होणार ना. मग त्यानंतर कोणते पोस्ट येणार? त्यानंतर येतात डीवाय मॅनेजर सिक्युरिटी. ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी नंतर तुमची प्रमोशन जे होणार ते होणार डीवाय मॅनेजर, म्हणजेच डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी. त्याच्यानंतर डेप्युटी सिनियर मॅनेजर, पुन्हा सिक्युरिटी ते कॉमनच राहील. आणि त्यानंतर सिनियर मॅनेजर सिक्युरिटी. समजलं? ज्युनियर ऑफिसर, त्यानंतर डीवाय मॅनेजर, डीवाय सिनियर मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर, म्हणजे तुमच्यावर तर 3 पोस्ट आहेत. ठीक आहे. आता 3 पोस्ट आहे तर तुम्ही त्या 3 पोस्टवर म्हणजे मॅक्झिमम तुम्ही कुठे जाऊ शकता? सिनियर मॅनेजर पर्यंत. आणि मग त्याची पे स्केल म्हणजे डिफरंट आहे. जर तुम्ही पाहिली तर बेसिक पे सांगतो ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीचा 44,435. आता तुम्ही ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी आहे तर पे ग्रुप 3 मध्ये येतं, म्हणजे ग्रुप 3 ची पोस्ट आहे तुमची. त्याच्यात बेसिक पे आहे 44,000 अप्रॉक्सिमेटली. त्यानंतर डीवाय मॅनेजर सिक्युरिटी आहे, तो ग्रुप बी किंवा ग्रुप 2 चा जॉब आहे, ज्याच्यामध्ये 54,000 जवळपास बेसिक पे आहे. त्याच्यानंतर डीवाय सिनियर मॅनेजर जर पाहिला तर 81,000 त्याचा बेसिक पे आहे, आणि हे ग्रुप 1 आहे किंवा ग्रुप ए ची पोस्ट आहे. आणि सिनियर मॅनेजर पण ग्रुप ए चीच पोस्ट आहे, पण बेसिक त्याचा 97,220 आहे. तर यामध्ये कसं राहते आता, म्हणजे पॉवर प्लांट मध्ये जे सिक्युरिटी राहते, म्हणजे ह्या ज्या पोस्ट आहे त्याचं ऑफिस आहे, तर तिथे कोणत्या किती संख्या राहते, म्हणजे ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर जर तुम्ही पाहिलं तर 6 किंवा 7 ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर राहते. त्याच्यानंतर डीवाय मॅनेजर जे राहते ते 2 राहते, आणि डीवाय सिनियर मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर एक एक राहते. आता ते थोडंफार व्हेरिएबल होते. पारसमध्ये कसं आहे की 6 ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी आहे. त्याच्यानंतर वरच्या ज्या 3 पोस्ट आहेत तिथे एक एकच आहे, म्हणजे डीवाय मॅनेजर, डीवाय सिनियर मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर एक एकच लोक आहे, म्हणजे 3 आणि 6 9 लोक एका प्लांटमध्ये ऑपरेट करतात. हे झालं. आता बघा तुम्ही काय काय आपण कव्हर केलं. पे ग्रुप, पोस्टिंग कशा प्रकारे आहे, हायरार्की कशी आहे ते कव्हर केलं, आणि किती लोक राहतात ते कव्हर केलं. ठीक आहे. आता मग कसं राहते की आता तर तुमचा विदाऊट एक्सपिरियन्स आणि फिजिकल सीबीटी आणि फिजिकलवर तुमचं इथं ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी म्हणून तुम्ही लागणार. आता प्रमोशन घेताना क्रायटेरिया कसा आहे किंवा कसं होऊ शकतं तुमचं प्रमोशन? जर तुम्ही एक्झाम थ्रू जर प्रमोशन घ्यायचा तुम्ही विचार केला तर तुम्ही कसं करू शकता? आता तर तुम्ही ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी म्हणून लागणार. मग तुम्हाला डीवाय मॅनेजर जर व्हायचं असेल, जे याच्यावरची पोस्ट आहे, तर तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स लागेल ॲज अ ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी. मग तुम्ही तो फॉर्म भरून ते एक्झाम क्लिअर करून डीवाय मॅनेजर बनू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही डीवाय सिनियर मॅनेजर तुम्हाला बनायचं असेल तर टोटल तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. त्याच्यातही 3 वर्षाचं मिनिमम डीवाय मॅनेजर तुम्ही असले पाहिजे 7 पैकी, आणि 4 वर्ष काय राहील ज्युनियर ऑफिसर राहील तुम्ही. जर तुम्हाला सिनियर मॅनेजर व्हायचं असेल तर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल, त्याच्यातला 8 वर्ष डीवाय मॅनेजर पाहिजे तुम्हाला सिक्युरिटीचा. तर अशा प्रकारे तुमची म्हणजे तुम्ही प्रमोशन घेऊ शकता. बाकी मग रेग्युलर जर प्रमोशन पाहिलं इथं, तर त्यांचं म्हणणं होतं की थोडं प्रमोशन लवकर होत नाही, कारण की वरच्या पोस्ट ज्या आहेत ना त्या कमी आहेत, तिथे नंबर ऑफ पर्सन्स कमी लागतात. म्हणजे डीवाय मॅनेजर, डीवाय सिनियर मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर जर तुम्ही पाराचं उदाहरण घेतलं तर एक एकच आहे वरतं एकच आहे, खाली 7 आहे ज्युनियर ज्युनियर ऑफिसर. तर मग पोस्टिंग कशी होईल? मॅक्झिमम एक एकच वरतं जाणार ना, मग खाली तर 3 राहिलेच. मग ते 3 काय म्हणणार की लवकर प्रमोशन होणार नाही, आणि मग त्याच्यात वेगवेगळे क्रायटेरिया, एक्झाम नाही आली तर अजून डिले होऊ शकते. म्हणून इथे 10 किंवा 10 वर्ष म्हणू शकता की प्रमोशन कधी कधी होत नाही. मग तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता, असं म्हणणं होतं त्यांचं. त्यानंतर नेक्स्ट आहे की ड्युटीचं म्हणजे ड्युरेशन कशी असते, तर शिफ्ट वाईज असते ड्युरेशन. म्हणजे 8 तासाची एक शिफ्ट, अशा 3 शिफ्ट असते पर डे मध्ये. 24 तासामध्ये 8 त्रिक 24. तर तुम्हाला एक शिफ्ट करावी लागेल आणि तुमचं काम संपलं. आणि मग ते रोटेट होत राहते. जसं म्हणजे 3 माणसं असेल तर आज तुम्ही हे कराल, मग बी कराल, मग सी कराल, तर असं रोटेशनवर ते चालू असते. मग इथे महाजनकोमध्ये कसं राहते, ओव्हर टाइम पण तुम्हाला भेटते. तर 24 एका मधला 24 तास तुम्हाला ओव्हर टाइम भेटते, आणि त्याच्यात मग तुम्हाला जे हे राहते पैसे जे राहते ते जेवढे नॉर्मल टाइमला भेटते त्याच्या दुप्पट तुम्हाला पैसे भेटून जाईल, ओव्हर टाइम भेटून जाईल.
तर ते मग बेसिक आणि डीएचं ऍड करून मग त्याला 30 डिवाइड करून तसा ओव्हर टाइम भेटतो, जो की बऱ्यापैकी तुम्हाला अमाऊंट भेटून जाते 10 ते 20 हजारापर्यंत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली एवढं भेटते वाटते, म्हणजे एक्झॅक्ट कॅल्क्युलेट नाही केलं. तर तेवढी अमाऊंट तुम्हाला भेटून जाईल. डिपेंड करते की तुमचा बेसिक आणि डीए किती आहे. ते ओव्हर टाइमचे पण तुम्हाला पैसे भेटून जातात. तर इथे ओव्हर टाइम आहे, शिफ्ट वाईज ड्युटी आहे. त्यानंतर मग काम काय राहते ते महत्वाचं आहे. तर काम काय राहते, आता तुम्ही सिक्युरिटी आहे म्हणजे कसं राहते, एवढा मोठा पॉवर प्लांट आहे, एवढ्या मोठ्या पॉवर प्लांट मध्ये करोडाची संपत्ती आहे, बरोबर आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, हे आहे ते आहे, पॉवर जनरेट होऊन आलाय, एक तर तो प्रोहिबिटेड एरिया आहे, तिथे कोणी अनऑथोराइज पर्सन गेला नाही पाहिजे, काही कोणी नाही तर मग तसं सोडून गेला तर कोणी काही उचलून घेऊन चालला जाईल, बरोबर आहे. तर ते पूर्ण व्हिजिलन्स करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं, सगळ्या गोष्टी बरोबर होत आहे का, प्रॉपर माणूस तिथे आहे का, तर ते पूर्ण असं सीसीटीव्ही वगैरे लावलेले राहतात. तर ते काम राहते. आणि बाकी जे सिक्युरिटी वाले राहते, बाकी पण राहते ना, आउटसोर्स करून जे आपण बोलावतो किंवा ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट वगैरे राहतो, त्यांना मॅनेज करणं, त्यांना वेगवेगळे सेक्शन्स राहतात. आता कोल आहे, तर कोलमधून कोलच चोरी चालला गेला, तर मग त्याला पाहणार कोण आहे, बरोबर आहे. किंवा मग जे पण चोरी जायचं असेल ते गेलं, मग त्याच्यावर म्हणजे सिक्युरिटी लागणार नाही एवढ्या मोठ्या प्लांटला. एवढी मोठी वीज बनवत आहे, तर एवढा मोठा प्लांट आहे, तर त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स पण तेवढे महागाचे राहणार ना, लाखात करोडात राहते. तर त्यांचं विजिलन्स आणि तुम्हाला सिक्युरिटी बघावी लागते. तर हे वर्क प्रोफाईल राहते. अंदर कोण जात आहे, बाहेर कोण आहे, म्हणजे आपल्याला थांबावं नाही लागत तिथं, सीसीटीव्ही मध्ये राहतात. पण आपण गाईड करू शकतो, जे पण आउटसोर्स केलेले लोक आहेत त्यांना, तर त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं हे तुमचं काम राहतं. तर हे आहे ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीचं काम. ठीक आहे. आता मग कंट्रोलचा फ्लो कसा राहते, फ्लो कसा आहे की म्हणजे ज्युनियर ऑफिसरला म्हणजे कोण, ते कोणाला कंट्रोल करतात. ज्युनियर ऑफिसरला तर माहिती आहे आपल्याला, डीवाय मॅनेजर कंट्रोल करा, डीवाय मॅनेजरला डीवाय सिनियर मॅनेजर कंट्रोल करा, आणि डीवाय सिनियर मॅनेजरला सिनियर मॅनेजर कंट्रोल करा. ते तर झालं, पण ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी कोणाला कंट्रोल करा. तर आता सपोज एखाद्या आउटसोर्स कंपनीला आपण सिक्युरिटीची जबाबदारी दिली, ठीक आहे, आता ते सिक्युरिटी देत आहे, तर मग त्याच्यात कसं राहते की ते पर्सन आहे काम करणारे, म्हणजे सिक्युरिटी घेऊन उभे वगैरे आहे, किंवा मग प्लांटमध्ये वेगवेगळ्या साईटवर उभे आहे, ठीक आहे. आता त्याच्यावर तर काय राहते, त्याचा एक सुपरवायझर राहते त्यांना कंट्रोल करणार. आता सुपरवायझरला कोण राहते, साईट इन्चार्ज राहते, म्हणजे साईट्स राहते वेगवेगळ्या प्लांटमध्ये, तर जेवढ्या पण साईट्स आहेत त्याच्यावर मग साईट इन्चार्ज राहते. साईट इन्चार्जवर जो कंट्रोल करतो ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी, मग ते त्याला सांगणार साईट इन्चार्जला, अरे हे लोक इकडे मूव्ह करा, किंवा इथे तुम्ही गस्त घाला, किंवा इथे सिक्युरिटी द्या, इथे विजिलन्स करा, काही बरोबर आहे का सगळं आहे. मग तो सुपरवायझरला सांगणार, आणि सुपरवायझर बाकी लोकांना जे ऍक्च्युअली तिथं काम करत आहेत त्यांना सांगणार. तर असा त्याचा कंट्रोल राहील, ठीक आहे. आणि तुम्ही जर पाहिलं की जे बेसिक राहते ना ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीचं, ते इक्विव्हॅलंट म्हणू शकता टू द ज्युनियर इंजिनियर. महाजनकोमध्ये ज्युनियर इंजिनियरच्या इक्विव्हॅलंट ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी तुम्ही म्हणू शकता. तर तेवढं राहते बेसिकली. आता मग युनिफॉर्म वगैरे कसं राहते, खाकी राहते, आपला पोलिसांसारखा राहते युनिफॉर्म. फक्त इथं जे राहते, तिथं महाराष्ट्र पोलीस न लिहिता महाजनकोचा लोगो राहतो, आणि इथे 2 स्टार प्लस असे 2 पट्ट्या राहते, लेबर राहते, जे पण तुम्ही म्हणू शकता 2 स्टार प्लस लेबर. आणि मग कसं सपोज डीवाय मॅनेजर जर बनला तर 3 स्टार प्लस लेबर राहील, मग ते लेबल निघून जाईल त्याच्या वरच्या पोस्टवर डीवाय सिनियर मॅनेजरला, आणि त्याच्या वरचं काय होते ते मला माहिती आहे, म्हणजे ते स्टार वाढेल. आणि मग म्हणजे पहिल्या याच्यात 1 स्टार वाढला, मग जो डीवाय सिनियर मॅनेजरला त्या पट्ट्या निघाल्या, आणि मग त्याच्यानंतर मला माहित नाही पण ते सांगत होते मग स्टार वगैरे वाढले. तर असं तुम्हाला एक युनिफॉर्म भेटेल, महाजनकोचं हे राहील 2 स्टार राहील, आणि अशा 2 पट्ट्या आहेत त्याच्या. तर असं तुम्हाला युनिफॉर्म भेटून जाईल. युनिफॉर्मचं पण आपण बोललो, ठीक आहे. म्हणजे पोलिसासारखाच राहतो, इक्विव्हॅलंट टू पीएसआय म्हणू शकता तुम्ही. पण तेच राहते, पीएसआयला थोडा एरिया जास्त राहतो, ऑथॉरिटी जास्त राहते, इथे नाही राहते एवढी, प्लांट पुरता मर्यादित राहते. पण इक्विव्हॅलंट म्हणू शकता सॅलरी वाईज, किंवा मग इथे तर सॅलरी पण पीएसआय पेक्षा तुम्हाला जास्तच भेटून जाईल, ओरिजिनल जे अकाउंटमध्ये येते ती, ठीक आहे. त्यानंतर जर ट्रेनिंग जर पाहिलं तर ट्रेनिंग पण राहते. आता ट्रेनिंग पर्यंत आलो आम्ही, आणि तुम्ही या व्हिडिओच्या इथपर्यंत आले, चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, लाईक पण नाही केलं, असं होते का? कारण की मी जेन्युइन माहिती सांगत आहे तुम्हाला, तर सबस्क्राईब करून घ्या, आमचं पण थोडं भलं होते यार, ठीक आहे. लाईक करून घ्या. पुढे जाऊ आपण. ट्रेनिंगचं जर पाहिलं ना, तर इथं पण ट्रेनिंग राहतं, जसं आम्हाला पण येईला ट्रेनिंग आहे, असिस्टंट इंजिनियरला, ज्युनियर इंजिनियरला ट्रेनिंग आहे, आणि टेक्निशियनला पण ट्रेनिंग राहते माझ्यामध्ये, जसं ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीला पण ट्रेनिंग राहते. पण हे 3 महिन्याचं राहते. 3 महिन्यामध्ये कसं राहते, बेसिक ट्रेनिंग राहते, त्याची एवढी डिटेल आयडिया नाही भेटली. पण कुठं होती ते, एक तर हैदराबादला होणार, किंवा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी किंवा एमपीए मध्ये होणार. हैदराबादला कुठं होती, निसा म्हणून एक संस्थान आहे, तिथे होणार. आणि नाशिकमध्ये एमपीए म्हणून आहे. निसा म्हणजे काय असते, नॅशनल इंडस्ट्रियल सिक्युरिटी अकॅडमी. तर तिथं CISFचं पण होते,
जे पण आहे ट्रेनिंग तिथं मग आपले लोक, आपले जे ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी आहे ते 3 महिन्याचं बढियापैकी ट्रेनिंग घेऊन येऊन जातात. आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिक वगैरे मध्ये, नाशिकमध्ये आहे, तिथे पण रिगार्डिंग सिक्युरिटीचे ऍक्ट्स वगैरे तुम्हाला शिकवल्या जाईल आणि बाकी जे बेसिक ट्रेनिंग वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. तर अशा प्रकारे 2 ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होऊ शकते. 3 महिन्याचं ट्रेनिंग राहते. ठीक आहे. हां, तेच राहते. महाजनकोचे जे सर्व्हिस रेग्युलेशन वगैरे आहे ते मेन्शन वगैरे केले राहते. बाकी पण मग सिक्युरिटी आणि व्हिजिलन्सच्या अकॉर्डिंग जे लॉस आहे, रूल्स आहेत ते शिकवले जाणार आणि बेसिक तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल, जे त्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे. तर ते तिथे केलं जाईल. आता ट्रेनिंगचा पार्ट झाला. जॉब लोकेशन तुम्ही विचारत होते, ते जॉब लोकेशन काय राहील? किंवा आपले जे महाजनकोचे जेवढे पण प्लांट आहेत, त्यांना सिक्युरिटी आणि व्हिजिलन्स प्रोव्हाइड करणं. तर प्लांटमध्ये तुमची पोस्टिंग राहील. तुम्ही जर विदर्भातले असाल, तर मॅक्झिमम पॉवर प्लांट इकडेच आहे आपलं. कोराडी, कापरखेडा, त्याच्यानंतर चंद्रपूर, पारस, भुसावळ. इथे मॅक्झिमम एवढे पॉवर प्लांट आहे. मग आलेले नाशिक आहे. मग काही आपले घाटघर वगैरेला हायड्रो पॉवर प्लांट आहे. बाकी मग एक साक्रीला सोलर पॉवर प्लांट आहे. तर जिथे पॉवर प्लांट आहे आणि मोठे पॉवर प्लांट आहे तिथं म्हणजे सगळ्याच पॉवर प्लांटवर तुमची पोस्टिंग राहील. ते जॉब लोकेशन पण झालं आपलं. तर हेच होतं. आय थिंक मी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहे तुमचे डाऊट्स. आणि काही व्हिजनचं विचारत होते, तर व्हिजन 6x6 म्हटले होते. पण इन केस तुम्ही जर सर्टिफिकेट वगैरे तिथे प्रोव्हाइड करू शकत असाल, तर मे बी तुम्हाला म्हणजे सर्जरी वगैरे करून जर म्हणत होते लोक, तर तुम्ही तसं करू शकता. तुम्ही मेडिकली फिट दिसले पाहिजे आणि असले पाहिजे. तर तसं पण तुम्ही करू शकता. एवढा काही इश्यू येत नाही. पहिली गोष्ट काय आहे, की तुम्ही एक्झाम वगैरेचं प्रिपरेशन करून एक्झाम क्रॅक करणं आणि त्याच्यानंतर पण जे चॅलेंजेस आहे ना, ते बघता येईल नंतर. पण एक्झामच्याच आधी एवढं टेन्शन घेऊन फायदा नाही. इन केस तुमच्याकडे जॉब नसेल तर. आणखी पण तुमच्याकडे ऑप्शन असेल तर मग तुम्ही विचार करू शकता. म्हणजे 100% बा शुअर असेल किंवा काही असेल तर. तर एवढी माहिती मला भेटली. आणखी काही डाऊट्स असतील मे बी तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मी माझ्याकडून प्रयत्न केला कारण की मी इथं आता वर्किंग आहे. तर मी तिथे जाऊन थोडीफार विचारपूस केली, तर एवढी माहिती मला भेटली. जे की आय थिंक सफिशियंट आहे तुम्हाला. थोडंफार तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येऊन गेली असेल. आणखी काही डाऊट्स असतील तर नक्की लिहा आणि चॅनलवर आता पण मी रिक्वेस्ट करतो, की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका तुमच्या मित्रांसोबत. आणि सोबतच आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.